हाय हॅलो नमस्कार, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर. आज ना आपण एक मस्त रेसिपी पाहणार आहोत, जे 4चे स्नॅक टाईम असते ना, त्या टाईममध्ये खाल्ली जाते अशी मस्त रेसिपी आहे. जी ते की आहे की तांदळाची पापडं, म्हणजे तांदळाच्या पिठापासून बनवलेले पापडं. त्याच्यासाठी रेसिपी आपण साहित्य पाहणार आहोत. तांदळाचं पीठ दळून आणलेलं गिरणीतून, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, तीळ आणि जिरे, ओवा, मीठ एवढंच साहित्य लागतं. हो, आणि सांगायचं विसरले, तेल लागतं. तळायसाठी तेल, म्हणजे तळून केलेले पापड आहेत त्यासाठी तेल लागतं तळायसाठी, ते सांगायचं विसरले होते. तांदळाचं पीठ ना अगोदर मी चाळून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जाडसरपणा असलेलं ना तर म्हणजे पापडं थोडं रंट होतात, त्यामुळे ते व्यवस्थित चाळून घ्यायचं. मग आता त्याचे मेजरमेंट करून घेतले मी. आणि कोथिंबीर आणि मिरच्या मिक्सरमधून काढायची, त्याची पेस्ट आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायची. 4 गिलास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण इथं. त्याच्यामध्ये थोडं कलर चांगलं यासाठी हळद टाकायची आणि 4 चमचे तीळ टाकायचे. तीळ जास्त टाकलं ना त्याच्यामध्ये ठिसूळपणा येते, म्हणजे जे पापडामध्ये जे कडकपणा असतो ना, ते थोडं तिळाच्या जास्त प्रमाणात असल्यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये ठिसूळपणा येते. त्याच्यामुळे जास्त प्रमाणात तीळ टाकायचं. आणि हे अख्खं जिरं नाही बरं का, जिऱ्याची पूड आहे 1.5 चमचा घेतली जवळपास, ओवा 1-2 चमचे, हे सगळं एकत्र टाकायचं व्यवस्थित. आणि मीठ टाकायचं. मीठ एका गिलासाला 1 पाऊण चमचा टाकलं तरी चालेल, आपलं पोहे खायच्या चमच्याने. म्हणजे अख्खे भरून 3 चमचे होतील मीठ एवढं. आणि आता हे बाकी मिक्सरमधून काढलेलं आहे अद्रक, कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट मिक्सरमधून काढलेली आहे. ते चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं आपल्याला. मीठ आणि जे जे का आपण साहित्य टाकलं ते सगळीकडे पसरावे व्यवस्थित, म्हणून सगळं मीठ आणि हे आपलं पेस्ट काढलेली ह्याच्यामधली व्यवस्थित पूर्ण पिठाला चोळून घ्यायची, म्हणजे चव एकसारखी येईल सगळ्या पापडांची. म्हणजे व्यवस्थित अगोदर त्याला चोळून घ्यायचं. आणि खायला ना एक नंबर लागतात बरं का. आपल्याला चहाच्या अगोदर एक थोडं काहीतरी खायची इच्छा असते ना, त्या टाईममध्ये खायला एकदम नंबर 1 असतात. दह्यासोबत, लहान लेकरं सॉससोबत, कशासोबत पण खाल्लं जाते हे. एकदा ट्राय करून बघायला काय हरकत नाही असं वाटतं मला. एक नक्की करून पहा. आता हे तेलाचं मोहन करायचं, गरम गरम तेलाचं. आता हे गरम तेल करून घ्यायचं 1 अर्धी वाटी. त्याचं मोहन टाकायचं आपल्या तेलाला, म्हणजे त्या पिठाला, म्हणजे पापडाला थोडं ठिसूळपणा येईल. काटेशेव वगैरे काही करताना आपण टाकतो की नाही, तसंच ह्याला सुद्धा थोडं मोहन टाकलं ना, तेल गरम करून टाकले का अर्धी वाटी, की पापडाला एकदम क्रिस्पीपणा येते, क्रिस्पीनेस येते चांगलं. गरम असताना चमच्यानं फिरून घ्यायचं. मग नंतर थोडं कमी झालं त्याचं तेवढं गरमपणा, मग हातानं त्या तेलाला सुद्धा पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं व्यवस्थितपणे. हे पहा, आता चोळून घेतलं ना, ते कसं पूर्ण हे तेलसुद्धा पूर्ण पिठाला व्यवस्थित लागलं जाईल ना. मग गरम आहे म्हणून मी चमच्यानं फिरून घेत आहेत. नंतर मग ते हातानं व्यवस्थित तेल सगळं पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं नंतर थोड्या वेळाने. गरम तेल टाकणं हे म्हणजे इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, म्हणजे टाकलंच पाहिजे, नाहीतर पापड क्रंची होत नाहीत, म्हणजे असं आपल्याला कडल होतील, म्हणजे थोडं त्याला असं ठिसूळ होत नाहीत, कडक होतील. त्यामुळं ज्याला कोणाला त्रास आहे दाताचा वगैरे, ते खायला जाणार नाही. त्यासाठी तेल टाकणं गरजेचंच आहे. मग आता हे व्यवस्थित चोळून घेतलं मी सगळीकडे. पाणीसुद्धा कोमट करूनच पिठामध्ये टाकायचं, म्हणजे हे जे आपलं सगळं मिसळलेलं हे आहे ना आपलं, मग ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी कोमट करूनच टाकायचं. त्यामुळे ते कसं हे बाइंडिंग चांगली येते आपल्या पापड लाटताना वगैरे, जे आपली बाइंडिंग आहे चांगली, पिठाला बाइंडिंग चांगली येते. त्यासाठी ह्याच्यामध्ये सुद्धा कोमट पाणी करूनच टाकायचं. पीठ चुरताना अगोदर पाणी टाकून घेऊन सगळीकडे मिसळून घ्यायचं. तसेच नंतर चुरून घ्यायचं व्यवस्थित. आणि इकडं मी लोखंडाच्या कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे, म्हणजे हे सगळं आपलं चूर्ण होईपर्यंत म्हटलं तर ते तेलसुद्धा गरम होईल. हे पहा, आता व्यवस्थित चुरून घ्यायची. एवढं एकदाच मावणार नाही म्हणून मी थोडं चुरून अर्ध बाजूला काढून ठेवेल. नंतर मग थोडं थोडं घेऊन व्यवस्थित चुरण्यात येईल. ते पिठाला नुसतं पाणी लावून एकत्र केलं तर चालणार नाही, कारण चुरून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे बाइंडिंग व्यवस्थित येते पिठाला, आणि पापडं म्हणजे चिरणार नाहीत लाटताना. त्यासाठी व्यवस्थित पाणी लावून गरम पाणी लावून आता व्यवस्थित चुरून घेणार आहे. जास्त वेळ चुरल्यामुळे नाही चांगलं एकजीव झालेलं आहे पीठ. म्हणजे असं तांदळाचं पीठ कसं असते आपलं, व्यवस्थित बाइंडिंग येत नाही ना, पण हे पहा एकदम व्यवस्थित झालेलं आहे एकजीव. आता हे
मी एक करून ठेवलेलं आहे मुद्दामच, जे आपले आटाचं जे मोठं पॉकेट येते ना त्यापासून हे म्हणजे धपाटं करू दे, आपण पराठे करू दे, कोणते असे पोळ्यासुद्धा व्यवस्थित होतात त्याच्यावर. हे असं एक वेळेस वन टाईम करून ठेवलं ना की खूप दिवस चालते आणि हे खूप कामी येते बरं. हे करून ठेवा तुम्ही सुद्धा. हे एक एक्स्ट्राची टिप म्हणून सांगते तुम्हाला. खूप कामी येईल तो. हे असले मेन कापड आपल्याला गोलाकारमध्ये काय नाही, ताट ठेवायची त्याच्यावर आणि गोलाकारानं कात्रीनं कातरून घ्यायची, व्यवस्थित येऊन जाईल. हे पहा किती सोपं जाईल का हे करायला. आता हे आपण आयत्या वेळेला कोणतं तरी एक कागद हुडकत मेन कापड हुडकत बसलो ना तर खूप वेळ जाईल आणि ते व्यवस्थित आकारातही येणार नाही. हे पहा किती छान झाला ते आपल्याला असे हे करून घ्यायचे, पापड करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये डॉट डॉट द्यायचे, म्हणजे छिद्र पाडायचे, कारण की ते मधल्या बाजूलाही व्यवस्थित तळलं जाईल, कच्चं राहणार नाही. त्याच्यासाठी आदल्या मधामध्ये त्याला थोडं छिद्र पाडून घ्यायचं. आता हे तेलात सोडले पहा. चुकून थांबा, मी तुम्हाला जवळ करून दाखवते. हे पहा छान. आता एक असं ते छिद्र पाडलेल्यामुळं बिचामध्ये सुद्धा बबल्स यायला लागले. जर आपण अखंड असंच टाकलं असतं तर बाजूनच तेवढं तळलं असतं, बिचामध्ये तसंच कचं राहिलं असतं. त्यासाठी प्रत्येक पापडाला बिचामध्ये छिद्र पाडून घेतलेलं चांगलं, म्हणजे चांगलं प्रकारे तळलं जाईल आणि दोन्ही साईडला व्यवस्थित तळून घ्यायचं. ह्या पापडाची चांगली गोष्ट मला काय वाटते माहिती आहे का, हे पापड तांदळाचं असल्यामुळं ना तेल जास्त ओढल्या जात नाही. आता कसं दुसरं काय बेसनचं म्हणजे आपण चकल्या वगैरे करतो त्याला बेसन असते त्याच्यामुळे खूप प्रमाणात तेल ओढलं जातं. पण हे तांदळाचे पापड असल्यामुळे, तांदूळ असल्यामुळं ना बिलकुल तेल जास्त ओढत नाही. ते खूप म्हणजे प्लस पॉईंट आहे आणि हे त्याच्यामुळे मला पापडही खूप आवडतात. खायलाही सुद्धा असं ऑइली नाही लागत बिलकुलही. हे पहा तोडून दाखवले किती क्रंची आहेत. म्हणजे तोडलं एकदम तुटल्याच्या नंतर एकदम तुटतात आणि क्रंची, हातानं एकदम चुरा व्हायलेत पहा. माझ्या घरात सगळ्यांना आवडते. एक बार नक्की करून पहा आणि लाईक करा, शेअर करा. बाय.